नमस्कार. तुमचं सर्वांचे मनापासून आभार मानतो. तुम्ही आज माझी या मुलाखत घेण्यासाठी आलात. मी मकरंद उर्फ आशिष चंद्रकांत खातू, वॉर्ड क्रमांक 4A, भारतीय जनता पार्टीमधनं उमेदवारी अर्ज भरलेला आहे. गेले 16 ते 21 मी ह्या भागाचं प्रतिनिधित्व केलं. खरं म्हणजे ज्यावेळी 16ला मला ही संधी मिळाली भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, त्याचं कारण असं होतं की मी वयाच्या 14-15 वर्षापासून मला या सामाजिक क्षेत्रातली आवड होती. सामाजिक क्षेत्र, क्रीडा क्षेत्र असेल, ती माझ्या भागापुरती होती. आमचं खेंड मित्रमंडळ, खेंड विठ्ठल मंदिर मित्रमंडळ म्हणून आम्ही अनेक त्यावेळी छोटे छोटे कार्यक्रम, क्रिकेट स्पर्धा असतील, रेकॉर्डन स्पर्धा असतील, किल्ला स्पर्धा असतील, असे अनेक उपक्रम राबवले आणि राबवत होतो. अगदी दांडिया उत्सव करण्यापर्यंत, जेव्हापर्यंत आम्हाला काही आर्थिक समजत नव्हतं तेव्हा पण आम्ही दांडिया उत्सव वयाच्या 15-16 वर्षी आम्ही भरवलेले होते. असे अनेक कार्यक्रम गेल्या अनेक वर्ष आणि अनेक सामाजिक संस्थांमध्ये काम करण्याची संधी मला मिळाली आणि याचीच दखल घेत 2016ला मला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या भागाची जबाबदारी वॉर्ड नगरसेवक म्हणून मिळाली आणि 21-16 मध्ये एक चांगला विजय आमचा प्राप्त झाला. सन्मान्य सुरेखाताई खेराडे ह्या आमच्या नगराध्यक्ष उमेदवार होत्या, नगरसेवक म्हणून सुद्धा होत्या त्या, आणि त्यांच्या बरोबरीने मला सुद्धा संधी या काळामध्ये मिळाली. 2016 ते 21 मध्ये सामाजिक नगराध्यक्ष सुरेखाताई खेराडे हे असल्यामुळे मला प्रशासन आणि सगळ्या बाबी फार जवळनं पाहायला मिळालं आणि खूप चांगलं त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं काम या भागामध्ये करता आलं. अनेक विकास कामं, जसं उक्ताडमध्ये बघितलं ते समाज मंदिर, उक्ताड कांसेवाडीमध्ये मॅडमच्या माध्यमातून आम्हाला बांधण्याची संधी मिळाली की त्या समाज मंदिरमुळे तिथे आज एक दवाखाना पण नगरपालिकेचा चालतो आणि तिथल्या महिलांसाठी प्रशिक्षणाची केंद्र म्हणून किंवा इतर छोटे छोटे उपकार्यक्रम तिथे घेऊ शकतात कांसेवाडीतल्या आपले नागरिक. तसेच बघितलं तर उक्ताड पासून खेडच्या या भागांपर्यंत कुठे आमच्याकडे मोठं ग्राउंड नव्हतं, पण स्वर्गीय माजी नगराध्यक्ष सदाशिव गोपाळ भोसले यांच्या नावाने उक्ताडच्या भागामध्ये आपण एक मोठं क्रीडांगण उपलब्ध करून दिलं. ती जागा आरक्षित होती, परंतु जागा नुसती पडी, खड्डा होता. मग तिथे आम्ही भर टाकून बाजूला बॉल, आणि अजून सुद्धा काम काही त्याची पेंडिंग आहेत, भविष्यामध्ये ते आपण मार्गी लावू. बाकी रस्ते आहेत, पाणी योजना, पाण्याचा विषय आहे. आमच्या बर्देवाडीमध्ये आपण पाहिलं तर बर्देवाडी उंचावर आहे. काही पेशंट्स किंवा वयोवृद्ध व्यक्ती यांना जर खाली यायचं असेल आणि रात्री अपरात्री काय घडलं तर 5-7 माणसं असल्याशिवाय तो पेशंट किंवा वृद्ध खाली येऊ शकत नव्हता. म्हणून तिथे त्यांची तर रस्त्याची